माँ रेवा फाउंडेशन में खूब खूब प्रकाश हो आगमन। कुछ प्रसाद पा रहे, कुछ सो रहे हैं। अजी और कुछ चाहिए तो बोलना आप लोग। नहीं, आप पहले पा लीजिए, फिर मैं पाऊंगा। आप सब प्रेम से पाइए, और कुछ चाहिए तो बोल दीजिएगा आप, है ना। नर्मदे नर्मदे। तो माँ रेवा फाउंडेशन खूब खूब प्रकाश होगा आगमन। सब प्रकाश प्रसाद पा रहे हैं, कुछ पीछे सो रहे हैं। नर्मदे। हाँ ताई, आधी तुम्ही तुमचा परिचय दिया। माझं नाव आशालता वसंत शिंदे, हाँ राहणार मुंबई। ठीक है। हब आशालता शिंदे। हब का मतलब क्या होता है? हरिभक्त परायण। हरिभक्त परायण, ठीक है, ओके। आप हरिभक्त परायण करते हैं। हाँ। चलो कुछ सुनाओ फिर। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री महादेव की जय। जय। हर हर नर्मदे हर। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नर्मदे हर। तर गुरु कशाला म्हणलं जातं आणि गुरु आपल्यासाठी काय करतो? तर एक राजा असतो आणि तो आपल्या प्रजेला पुत्रवत सांभाळ करतो, की पुत्राप्रमाणेच त्यांचा सांभाळ करतो। पण राजाला एक दुःख असतं। दुःख कशाचं राजाला असतं? तर त्याला पुत्र नसतो। तर पहिले राजगुरू असायचे, राजगुरू होते, तर त्यांनी राजगुरूला बोलवलं आणि आपलं दुःख सांगितलं। तर राजगुरूंनी त्यांच्या काय सांगितलं, नरबळी तू दे म्हणजे तुला पुत्र प्राप्त होईल। तर हे गावात दौंडी पिटवली, गावात दौंडी पिटवल्यानंतर लोक आश्चर्य करायला सांगितले, हा राजा आमच्या प्रजेचं पुत्रवत रक्षण करतोय आणि हा नर बळी देतोय म्हणजे आमचाच बळी देतोय, असं त्यांना वाटलं। कुणाला? राजाला आणि प्रजेला वाटलं। पण राजगुरू हे कसे असतात, पुढचं त्यांना सर्व ज्ञान असतं, त्यामुळे त्यांनी सांगितलं की नरबळी दे। नरबळी दे म्हटल्यानंतर त्यांनी दौंडी पिटवली अख्ख्या गावात। जो कोणी आपला मुलगा नरबळी देण्यासाठी देईन त्याला मी अर्ध राज्य देईन। तर एक गरीब कुटुंब असतं, त्यांना 5 मुलगे असतात, सगळे मुलगे त्याचे कर्तबगार असतात, पण एक मुलगा असतो तो फक्त सांगेल तेवढं काम करायचा। पण तो इतका लहानपणापासून साधा आणि सज्जन होता की नामस्मरणात तो सदैव रत असायचा, पण हे त्याच्या घरच्या लोकांना कधीच कळलं नाही। तर त्यांची फार गरीब परिस्थिती होती। गरीब परिस्थिती असल्यामुळं त्याचे वडील म्हणाले, त्याच्या आईला बोलाले, हे बघ आपल्याला तर 5 पुत्र आहेत, पण हा तर काही कामाचा नाही, हा एक बळी गेला तर हे 4 पुत्र सुखी होतील, असा करूया का आपण? ती आई रडायला लागली। परत आईला किती जरी मुलं असली तरी ते प्रियच असतात, असं आईच्या हृदयात नसतं का हा कमवत नाही, तो कमवत नाही, तो नकोय, हा नकोय, असं काही नसतं। असं सांगितल्यानंतर तिला रडायला लागल्यानंतर तिचा 5वा मुलगा म्हणतो, आई तू रडते कशाला ग? माझ्या बळी झाल्यानं जर हे माझे 4 भाऊ आणि माझे आई वडील सुखी राहत असतील तर मी आनंदाने बळी जाईल। मग दुसऱ्या दिवशी काय करतात, त्याला नवीन कपडे वडील आणतात, नाव धुवू घालतात, चांगलं खाऊ पिऊ घालतात, आणि तो मुलगा 9 वर्षाचा असतो, जास्त मोठा सुद्धा नसतो, आणि नवी कपडे घालून वडील त्याला हाताला धरून शनी राजाच्या घर घेऊन जातात। तर तो जाताना वडील एकही शब्द बोलत नाही, आई रडत असते आणि मुलगाही काय बापा बरोबर बोलत नाही। तर तिथं राजवाड्यात पोहोचल्यानंतर ते त्याचे गुरु बसलेले असतात, राजा बसलेला असतो। तर गुरु ज्या वेळेला आपण त्याला फाशी देतो तेव्हा शेवटची इच्छा विचारतो। तर त्याच्या गुरुनं सांगितलं राजाला, बाळा आपण त्याचा तर बाळ हत्या करणार आहे, त्याला विचार तुझी शेवटची इच्छा काय आहे? तर तो सांगतो, गुरुजी माझी शेवटची इच्छा आहे, मला मातीत खेळायचंय। मग ते एवढ्या जागा चांगला करतात, त्यात माती आणतात आणि तो माती खेळायला गुंततो। पहिला एक कोला बनवतो मातीचाच, दुसरा एक कोला बनवतो, तिसरा कोला बनवतो, 4था कोला बनवतो। पहिला कोला बनवतो तो आई वडील असतात त्याला लाद देतो, म्हणजे तो त्याच्या मनात। दुसरा कोला असतो तो जग असतं म्हणून लाद देतो, आणि तिसरा कोला असतो तो राजा असतो, राजाला लाद देतो। 4था कोला असतो तो साष्टांग नमस्कार घालतो,
तेव्हा साष्टांग नमस्कार घालतो त्या आणि उभा राहतो. आता म्हणतो माझं काम झालं, तुम्ही मला फाशी देऊ शकता, माझा बळी देऊ शकता. बळी देऊ शकता म्हणल्यानंतर राजा म्हणला की 3 कोले तू बनवलेस, तर ह्या 3 कोल्यांना लाद दिली. एका कोल्याला तू साष्टांग नमस्कार घातला, त्याचं कारण सांग मला. त्याचं कारण सांग म्हणल्यानंतर त्याने राजाला हात जोडले आणि सांगू लागला, पहिला राजा कोल्याला मी लाद दिली ते माझे आई वडील आहेत. दुसऱ्या कोल्याला लाद दिली ही जनता आहे, का तर ती नुसतीच बघत बसते. आणि ही तिसरी लाद दिली ती राजाला दिली. पुत्रासाठी राजाला मोह झाला, तो माझा बळी देण्यासाठी निघाला. पुत्रवत प्रेम करणारा राजा. आणि चौथा आहे तो मी जो गुरु मानला ते माझे गुरु, आता द्या मला फाशी. मग ते त्याचे राजगुरू असतात, ते सांगतात त्या मुलाला तू राजश्री माळ घाल, त्याला राज्य, मग त्याला राजा बनवतात. सगळी दुनिया आनंदाने आपली नाचायला लागते. पण ज्या वेळेला राजगुरूंनी सांगितलं की नरबळी द्या, तेव्हा ही दौंडी पिटवली गेली त्याच्या नगरामध्ये. तेव्हा सगळे लोक हळहळू लागले, राजाला वाईट म्हणू लागले. पण गुरुची ज्या वेळेला आज्ञा असते, गुरुचे काय मार्ग असतात, गुरुचा काय नियम असतो, गुरु कुठल्या पद्धतीने आपल्याला पोहोचवणार असतो हे आपल्याला अज्ञानाला कळत नाही. त्यामुळे त्या राजाला सगळे शिव्या घालत होते किंवा नावं ठेवत होते. पण ज्या वेळेला त्या मुलानं आपल्या गुरुचा सत्कार केला, साष्टांग नमस्कार केला, तो गुरु होता. राजाचा गुरु त्यानं आपला गुरु मानला होता. मग त्या राजाच्या गुरुने त्याला राजमाळ घालायला सांगितली, गादीवर बसवलं. रामकृष्ण हरी, नर्मदे नर्मदे हर. खूब खूब परिवार नर्मदे रेवा फाउंडेशन में सब परिवार से आनंद कर रहे हैं. नर्मदे हर दादा, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. खूप खूप आनंद वाटले मला तुम्हाला बघून. दादा नर्मदे, तुम्हाला काही बोलायचे का? नर्मदे हर. रामकृष्ण हरी. वा हर हर नर्मदे. खूप खूप आनंद वाटले, आवडलं, खूप छान, भरपूर छान. नर्मदे हर.